नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे GK विथ AB. आज आपण बघणार आहोत भूगोल सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे MCQ स्वरूप, स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त. आपला पहिला प्रश्न आहे, भारताचे सर्वात मोठे राज्य कोणते क्षेत्रफळानुसार? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी मध्य प्रदेश का ऑप्शन डी राजस्थान. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे राजस्थान. आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वतरांग कोणत्या पठाराचा भाग आहे? ऑप्शन ए हिमालय, ऑप्शन बी विंध्याचल, ऑप्शन सी पश्चिम घाट का ऑप्शन डी अरवली पर्वत. तर आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे पश्चिम घाट. आजचा आपला तिसरा प्रश्न आहे, गंगा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? ऑप्शन ए अमरकंटक, ऑप्शन बी गंगोत्री, ऑप्शन सी त्र्यंबकेश्वर का ऑप्शन डी यमुनोत्री. तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी गंगोत्री. आजचा चौथा प्रश्न आहे, सौर ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे? ऑप्शन ए चंद्र, ऑप्शन बी पृथ्वी, ऑप्शन सी सूर्य का ऑप्शन डी वीज. तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सूर्य. पाचवा प्रश्न आहे, भारताची किनारपट्टी सुमारे किती किलोमीटर लांब आहे? ऑप्शन ए 6100 किलोमीटर, ऑप्शन 2 7516 किलोमीटर, ऑप्शन 3 5000 किलोमीटर का ऑप्शन डी 8200 किलोमीटर. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 7516 किलोमीटर. आपला सहावा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी यमुना, ऑप्शन सी गोदावरी का ऑप्शन डी कृष्णा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गंगा नदी. आजचा आपला सातवा प्रश्न आहे की पृथ्वीचा सर्वात आतला थर कोणता आहे? ऑप्शन ए मॅटन, ऑप्शन बी क्रस्ट, ऑप्शन सी कोर का ऑप्शन डी भूमी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कोर. आजचा आठवा प्रश्न आहे, हवामानशास्त्राचा अभ्यास कोणत्या उपकरणाने केला जातो? ऑप्शन ए तापमापक, ऑप्शन बी बॅरोमीटर, ऑप्शन सी सिस्मोग्राफ का ऑप्शन डी थर्मामीटर. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बॅरोमीटर. आजचा नववा प्रश्न आहे की सुनामी हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? ऑप्शन ए इंग्रजी, ऑप्शन बी हिंदी, ऑप्शन सी जपानी का ऑप्शन डी कोरियन. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जपानी. आजचा 10वा प्रश्न आहे, कांदळवने भारतात मुख्यतः कुठे आढळतात? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी सुंदरबन, ऑप्शन सी केरळ का ऑप्शन डी गोवा. तर 10व्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सुंदरबन. तर आजचा 11वा प्रश्न आहे, हिमालय पर्वताचे सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन ए धौलागिरी, ऑप्शन बी कांचनगंगा, ऑप्शन सी माउंट एव्हरेस्ट का ऑप्शन डी नंदा देवी. तर 11व्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी माउंट एव्हरेस्ट. तर आजचा 12वा प्रश्न आहे, पृथ्वीवर सर्वात जास्त पाण्याचा साठा
कोणत्या सागरात आहे? ऑप्शन ए अटलांटिक, ऑप्शन बी आर्क्टिक, ऑप्शन सी हिंदी का ऑप्शन डी पॅसिफिक महासागर. तर 12व्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पॅसिफिक महासागर. तर आजचा 13वा प्रश्न आहे, पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ लागतो? ऑप्शन ए 12 तास, ऑप्शन बी 24 तास, ऑप्शन सी 365 दिवस, ऑप्शन डी 30 दिवस. तेराव्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 24 तास. आजचा 14वा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी चीन का ऑप्शन डी रशिया. चौदाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारत. आजचा आपला 15वा आणि शेवटचा प्रश्न, दख्खन पठार कोणत्या भागात आहे? ऑप्शन ए उत्तर भारत, ऑप्शन बी पश्चिम भारत, ऑप्शन सी दक्षिण भारत, ऑप्शन डी पूर्व भारत. तर आपल्या 15व्या आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी दक्षिण भारत.